CETसाठी लिटरली 10 दिवस राहिलेले आहेत आणि या 10 दिवसामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट रोड मॅप भेटला जाईल. तर मी सुद्धा मागच्या वर्षी CET दिली आणि हाऊ आय स्कोर्ड 90 पर्सेंटाइल इन CET इन जस्ट 20 डेज ऑफ स्टडी. म्हणजे मी असं म्हणत नाही की फक्त 20 दिवस अभ्यास केल्याने तुम्हाला खूप काही 90 प्लस 95 98 पर्सेंटाइल भेटेल, परंतु तुम्हाला जी पर्सेंटाइल अशी भेटेल की तुम्हाला ते कॉलेज मिळवून देऊ शकेल. आणि पहिल्यांदा आपण आज बघणार आहोत की रोड मॅप. तुम्हाला या पुढच्या 10 दिवसामध्ये काय काय करायचं आहे आणि काय न केल्याने और काय केल्याने तुम्ही CETमध्ये एक चांगला स्कोर अचीव करू शकता. तर CETचा पहिला अटेम्प्ट झालेला आहे आणि तुम्हाला बऱ्यापैकी CETचं नॉलेज आलेलं आहे. परंतु एक मोठ्या भावाकडून नॉलेज जे भेटतं किंवा CETचा आम्ही रिअल एक्सपिरियन्स घेतला आहे. CETचा पूर्ण प्रोसेसपासून आमचं कॉलेज ॲडमिशनपर्यंत नंतर कॉलेजचा पुढचा प्रवास मी तुम्हाला आता पूर्ण माझ्या व्हिडिओ डॉक्युमेंटरीमध्ये सांगणार आहे आणि या चॅनलवर तुम्हाला आता CETचे पूर्ण डिटेल्स व्हिडिओ बघायला भेटतील. तर पहिल्यांदा ब्रेकडाऊन, सिलेबस ब्रेकडाऊन. पुढचे जे 10 दिवस राहिले आहेत आपण याला 3 याच्यामध्ये डिवाइड करू. फर्स्ट ऑफ ऑल तर 3 प्रकारचे स्टुडंट जे टॉपर आहेत, मिडल आणि ॲव्हरेज. तर टॉपरांसाठी तर सिलेबस ब्रेकडाऊन तुम्हाला जे वाटते तुम्ही ते करू शकता. माझ्याकडून तर आहे तुम्ही मॅथ्सवर जास्त फोकस द्या. इफ यू आर फ्रॉम अ मॅथ्स साईड MST CET आणि इफ यू आर फ्रॉम अ बायोलॉजी तर बायोलॉजीवर फोकस करा. कारण की आम्ही जे मागच्या वर्षी रिझल्ट बघितले त्या रिझल्टनुसार तरी आपलं जी साईड आहे त्या साईडवर CETचा जास्त फोकस असतो. म्हणजे जर तुम्ही मॅथ्सच्या साईडने आहे तर मॅथ्समध्ये जर तुम्हाला 90 प्लस पर्सेंटाईल तुम्ही आणले तुमचा स्कोरही 90च्या पर्सेंटाईलच्या पुढे जाऊ शकतो. आणि सेम बायोलॉजी. तर आपण इंजिनियर स्टुडंट आहोत, मी एक इंजिनियर स्टुडंट आहे. तर वी आर टॉकिंग अबाउट ओनली इंजिनिअरिंग CET. तर सिलेबस ब्रेकडाऊन तुम्ही कसं करणार आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला तुमचे सोपे सोपे चॅप्टर ज्या चॅप्टरवर तुमची मास्टर आहे, ज्या चॅप्टरचे कोणतेही क्वेश्चन्स आलेले आहेत तुम्ही कम्प्लिटली सॉल्व्ह करू शकता. पहिल्यांदा तुम्हाला ते चॅप्टर पूर्णपणे रिवाईज करायचे आहेत. सेकंड नंतर तुम्ही मॅथ्स घेऊ शकता आणि थर्ड तुम्ही फिजिक्स घेऊ शकता. ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं तुमच्या पूर्ण चॅप्टरला फिरवताय. ओके. नंतर आलं डेली टार्गेट्स. तुम्ही आजपासून तुम्हाला स्वतःला एक डेली टार्गेट्स द्या. टाईम वेस्ट करू नका. ओके. टाईम आपल्याकडे ऑलरेडी खूप कमी आहे, परंतु जर त्या टाईमला रिअल अनलाइज केलं, मॅनेजमेंट केलं तर खूप जास्तही आहे. ओके. तर डेली टार्गेट्स द्या. डेली टार्गेट तुम्हाला एवढा सिलेबस रिवाईज करायचा आहे. हे चॅप्टर तुमचे वीक आहे तर या चॅप्टरवर तुम्हाला काम करायचं आहे. तर हे चॅप्टर आपल्याला झालेले आहेत त्याला चेकलिस्ट करा. तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप लावून त्याच्यामध्ये चॅप्टरचं नाव टाका आणि त्याला चेकलिस्ट करा. ओके. त्यानंतर स्मार्ट वर्क करायचा आता हा वेळ आहे. तर तुम्हाला आता हार्डवर्क करायचं गरज नाही, बिकॉज हार्डवर्क तुम्ही पूर्ण 2 वर्ष तेच केले आणि आता CETच्या पहिल्या अटेम्प्टला पण तुम्ही हार्डवर्क करून गेले होते, जे आहे ते रिझल्ट तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आता तुम्हाला स्मार्ट वर्क करण्याची गरज आहे. ओके. स्मार्ट वर्क म्हणजे नेमकं काय, तर स्मार्ट वर्क म्हणजे तुम्ही पेपर ॲनालिसिस करा. CETचं तुम्हाला जे बुक भेटतं आपल्याला की पहिले 10 वर्ष पेपर, मागचे 10 वर्ष पेपर, तुम्ही त्यामध्ये ॲनालिसिस करा. कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स प्रत्येक वेळी रिपीट होतात, कोणते फॉर्म्युले रिपीट होतात आणि व्हॉट एव्हर इट इज. कुठला पॅटर्न रिपीट होतो क्वेश्चनमध्ये. तुम्ही जर 3 ते 4 पेपर ॲनालिसिस केले ना तुम्हाला कळून जाईल की एक पेपरमध्ये पॅटर्न, एक लूप आहे पॅटर्नमध्ये की याच प्रकारचे क्वेश्चन आहेत. फिजिक्स आलं तर मोमेंटम फाइंड करायला येत आहे, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येतात. ते केमिस्ट्री आलं तर केमिस्ट्रीमध्ये आयसोमेरिझम येतं आहे, आयसोमर्सची नावं येतात किंवा कंपाऊंडची नावं येतात. एखादं स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चरमध्ये फक्त एक ग्रुप वेगळा लावला आहे आणि त्याचं पूर्ण आयसोपॅक किंवा IUPAC नेम चेंज होते. तर हे असं होऊ शकतं. आणि मॅथ्समध्ये रिपीटेड क्वेश्चन होत नाही, परंतु त्या टाईपचे क्वेश्चन रिपीट होतात ते. तर ते आपल्याला म्हणजे आपल्याला कळून जातं की आपल्या अभ्यासामध्ये काय कमी झालं, की त्यामुळे CETच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये आपल्याला स्कोर थोडा कमी झाला किंवा आपल्याला तिथे अडचण आली किंवा हा क्वेश्चन सुटतच नाही आहे. म्हणजे क्वेश्चन आपल्याला पूर्णपणे कळतोय, क्वेश्चनचा टॅकल करतोय, पण क्वेश्चन आपण टॅकल करू शकत नाही. ऑप्शन्स आपण सॉल्व्ह करतोय, क्वेश्चन सॉल्वही झाला आहे, परंतु आपल्याला त्या प्रकारे ते अरेंज करता आलं नाही आणि त्यामुळे तो ऑप्शन आपल्याला तिथे क्लिअर करता आला नाही आणि त्यामुळे थोडे मार्क्स गेले. जे गेलं ते जाऊ द्या, परंतु आता जे पुढे होणार आहे त्यासाठी तुम्हाला स्मार्ट वर्कची गरज आहे. आणि स्मार्ट वर्क तुम्हाला मी कसं करायचं हे सांगितलं आहे. आता ते मेन पॉईंट येतो स्मार्ट वर्कपेक्षाही रिव्हिजन. तर रिव्हिजन म्हणजे आपल्याला वाटते की जेवढे चॅप्टर आहे तेवढे सगळे परत सुरू करा. तसं नाही. तुम्ही आतापर्यंत जे जे नोट्स काढले, मग त्या शॉर्ट नोट असो, डिस्क्रिप्टिव्ह नोट्स असो, काही असो, परंतु आता राहिले कमी दिवस. त्यामुळं मी डिस्क्रिप्टिव्ह नोट्सला जास्त प्रेफर करत नाही. प्रेफर करतो ते शॉर्ट नोट्सला. कारण की शॉर्ट नोट्स जे असतात ना
तुमचा पूर्ण सिलेबस, होल चॅप्टर तुमचा विदिन काही मिनिट्समध्ये कव्हर होऊन जातो. जर तुम्हाला शॉर्ट नोट्स पाहिजे असेल, जर IMP चॅप्टरवर पण व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, तुम्हाला तीही व्हिडिओ इथे भेटली जाईल. त्यानंतर मग रिव्हिजन तुम्हाला करायचं कसं, तर तुम्ही एक चॅप्टर निवडला, त्या चॅप्टरचे शॉर्ट नोट्स काढले. तर शॉर्ट नोट्स म्हणजे नेमकं काय, तर शॉर्ट नोट्समध्ये तुमचं पहिलं असलं पाहिजे फॉर्म्युले, नंतर सेकंड असले पाहिजे नॉर्मल डेफिनेशन्स ज्या रिपीट होतात. थर्ड, केमिस्ट्री असेल तर त्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे नेम्स पाहिजे, ह्या कंपाऊंडचं हे नेम आहे, ह्या कंपाऊंडचं हे स्ट्रक्चर आहे, किंवा आपला केमिस्ट्रीचा जो हिरवा चार्ट आहे ना, त्यामध्ये म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे नेम्स आहेत, वेगवेगळे ग्रुप्स आहेत, तर तुम्हाला तो चार्ट पाठ करून द्यावा. 90%, 99% ते चार्ट रिपीट होतात. त्यातले फेनॉल ग्रुप झाले, अजून ते जे जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये सगळे रिपीट होतात. कारण की आम्ही जेव्हा CETचा पेपर द्यायला गेलो होतो, तर CETचा जो केमिस्ट्रीचा पेपर होता, विदिन 30 मिनिट आमचा केमिस्ट्रीचा पेपर रेडी होता, झाला होता. आणि नंतर आम्ही फिजिक्सला पूर्ण वेळ दिला आणि त्यानंतर आम्ही मॅथ्सला शिफ्ट झालो होतो. तर तुम्हाला CETची पुढची प्रोसेस तर मी सांगेलच. आता देन आहे कव्हरिंग ऑल सिलेबस. तर मी म्हणलं ना की एक ॲव्हरेज, मिडल आणि टॉपर. तर टॉपर जे आहेत त्यांनी पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे, एकही चॅप्टर सोडायचा नाही. कारण की केव्हा कुठून काय होईल कधी काही सांगता येत नाही. जो आहे आता मिडल, तर मिडल आणि काय करायचं आहे, तुम्हाला जे जे चॅप्टर आधी जमतात चांगले, त्याच्यावर आपली मास्टर की सोडायची नाही आहे, मास्टर तुम्ही त्याच्यावर ठेवा. आणि त्यानंतर जे तुम्हाला जमत नाही त्याच्यामधूनही जे सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत तुम्ही ते करू शकता, जे फॉर्म्युले पाठ करू शकता, डेफिनेटली तुम्हाला हेल्प करेल. आणि तिसरी गोष्ट राहिली ते ॲव्हरेज. तर ॲव्हरेजांनी पण इथं भ्यायची गरज नाही आहे. तर तुम्हाला आता करायचे आहेत सोपे सोपे चॅप्टर्स, एकदम सोपे चॅप्टर्स. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स CETला 99% रिपीट होतात. तुम्ही सगळे फॉर्म्युले जरी, सो मला जे सोपे चॅप्टर वाटतात तुमच्यानुसार तुम्हाला जे कवर होतात ते चॅप्टर तुम्हाला निवडायचे आहेत. त्यातलेही फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन निवडायचे आहेत, फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. आणि CETमध्ये सांगतो मी, केमिस्ट्रीला तुम्ही तर 2 ते 3 वर्षाचे पेपर करून गेले, ऑलमोस्ट 50% क्वेश्चन रिपीट होतात. कारण की केमिस्ट्री सिलेबस एवढा वास्ट नाही आहे. ऑर्गॅनिकचे तेच टॉपिक रिपीट होतात. जे आपले फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहेत, पहिले 3 ते 4 चॅप्टर्स आहेत, सेम फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युले जास्त नाही. विदिन एक 4 ते 5 चॅप्टरमध्ये तुम्हाला एक 25 ते 30 फॉर्म्युले बघायला भेटतील. आणि त्यातूनही एक 7-8 फॉर्म्युले आहे ते जास्त वेळा रिपीट होतात. आणि तुम्ही तेच करून गेले तर तुम्हाला पूर्णपणे हेल्प होऊ शकते. त्यानंतर राहिलं रिवाइज ऑल सिलेबस ट्वाईस अ डे. तर ही पण गोष्ट तुमच्यावर डिपेंडेंट करते. परंतु माझ्यानुसार तर तुमच्याकडे एक अशा प्रकारचे शॉर्ट नोट्स किंवा अशा प्रकारचे डिस्क्रिप्टिव्ह नोट्स कोणते अवेलेबल असतील की ज्याने तुम्ही अख्खा सिलेबस, थ्रू आउट सिलेबसमध्ये तुम्ही तुमची नजर फिरवू शकताय. आणि जर तुम्ही त्या शॉर्ट नोटने अख्खा सिलेबस कव्हर करू शकताय विदिन अ डे, यू आर कम्प्लिटली बूम. मग तुम्ही CET ना अशी क्रॅक करू शकता. CET ही एक गेम आहे, मी रिअल सांगतो. CET ही तुमच्या हार्डवर्कशी नाही, तुमच्या स्मार्ट वर्कशी खेळते. की तुम्ही ते तिथं आता CPOवर आहे, तर तुम्ही त्या क्वेश्चनला कसे टॅकल करताय, तुम्ही त्या क्वेश्चनला कसा व्ह्यूइंग करताय, आणि तुम्ही त्या क्वेश्चनला बघितल्यानंतर तुम्ही त्या क्वेश्चनला टॅकल ऑलरेडी केलेला असतो तुमच्या बॅकमध्ये. तुम्ही त्याला ते क्वेश्चन कसं आठवते आणि तुम्ही त्या टाईम मॅनेजमेंटमध्ये तुम्ही त्या ऑप्शनशी आणि त्या क्वेश्चनशी कसं खेळता, हे CET फक्त बघते. कारण इट्स अ कॉमन टेस्ट, कॉमन एंट्रन्स टेस्ट टू गेट इन युअर दॅट कॉलेज विच इज युअर ड्रीम कॉलेज, नो. तर तुम्हाला मला एवढंच सांगायचं होतं की तुम्हाला जे पण करायचं आहे ना ते स्मार्ट वर्कली करायचं आहे. शॉर्ट नोट्स करा. आणि टॉपरांना एवढंच सांगतो मी, जर सिलेबस दिवसात 2 वेळा कवर होत असेल ना, पुढच्या 10 दिवसामध्ये तेवढंच करा. विचार करा तुम्हीच की एक एक चॅप्टर व्हायला एक 3 ते 4 मिनिट लागतात शॉर्ट नोट्सनुसार. आणि जर इवन इफ यू हॅव 60 चॅप्टर्स, 60 into 3, 180 मिनिट्स, म्हणजे फक्त 30 चॅप्टर्स तुमचे फक्त एखाद्या तासामध्ये होऊ शकतात. म्हणजे तुमचा कंप्लीट सिलेबस 3 तासामध्ये रिवाईज होऊ शकतो. तर विचार करा की तुम्ही जर दिवसामध्ये 2 वेळा चॅप्टर रिवाईज करताय, पुढच्या 10 दिवसामध्ये तुम्ही 20 वेळा ते पूर्ण चॅप्टर रिवाईज करताय, कसं काय तुमचा क्वेश्चन तुमच्या हातातून जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगणार आहे. आणि अभ्यासाला लागा, अभ्यासाला लागल्याशिवाय काही होणार नाही आहे. आणि पुढची कोणती व्हिडिओ तुम्हाला पाहिजे, मी कसं कसं CETचा अभ्यास केला, किंवा CETमध्ये काय अडचणी येऊ शकतात, CETमध्ये नेमकं होतं काय, याविषयी तुम्हाला जरी काही जरी डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, आणि तुम्हाला पुढची व्हिडिओ त्याच टॉपिकवर भेटली जाईल.
तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.